हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून खरं सांगावं, कदमांचं ठाकरेंना आव्हान। बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस ठेवल्याच्या रामदास कदम यांच्या वक्तव्यावर ते ठाम। भास्कर जाधवांकडून रामदास कदमांचा छमछमदास कदम उल्लेख करत जहरी टीका। कुवत नसलेल्या माणसांकडून टीका सुरू। दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचा भास्कर जाधवांकडून थेट समाचार। ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री आणि आमदार झाले, मग ते कटप्रमुख कसे? ठाकरेंच्या आग्रहामुळे शिंदे मंत्री। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याचा विडा शहांनी उचललाय। निषेध करण्याची हिम्मत शिंदेंमध्ये आहे का? हिम्मत नसेल तर मराठी माणसांबद्दल बोलू नये। संजय राऊतांची अमित शहांसोबत शिंदेंवर टीका। उद्धव ठाकरेंचे आभार, त्यांनी आपले 1000 रुपये वाचवले। विकासाच्या मुद्द्यावर बोलले असते तर त्यांना 1000 रुपये देणार होतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर खोचक टोला। मनोज जरांगे मनोरुग्ण माणूस, जरांगेंच्या बुद्धीची कीव येते तर जरांगेंच्या भाषणात अश्लील चाळे आणि हावभाव। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पुन्हा एकदा जरांगेंवर थेट आरोप। शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा 11 ऑक्टोबरला मोर्चा। मराठवाड्यातील मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार। सायबर फ्रॉड जनजागृती कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारनं सांगितला धक्कादायक किस्सा। मुलीकडे केली होती थेट न्यूड फोटोची मागणी। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देणार। राज्य सरकारने दिवा पाटलांचं नाव केंद्राला पाठवलं। मुख्यमंत्र्यांची बैठकीत माहिती। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगली खंडा स्पर्धा। 42 किलोची मानाची तलवार उचलत तरुणांच्या कसरती। मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी। उद्धवजी दिसतात तसं नाहीयेत, उद्धवजी कपटी आहेत। आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला। पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय। होऊन जाऊ दे एकदा उद्धवजींची आणि माझी नाकोटीस होऊन जाऊ देत। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत। आणि तुम्हाला आज सांगतो, मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो नाही। मी उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत, मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत तुम्ही। त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत, हे आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट उद्धवजीने मी। मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला एकदा सांगा। महाराष्ट्र जनतेला कळू देते, समजू देत, हे वास्तव आहे। हे काय ते खरे बिगे नुसते चिल्लू पिल्लू यांची ऐपत आहे का, ऐका कुवत आहे का, अवकात आहे का माझ्यावरती बोलायची? हिंमत असेल उद्धवजींनी डायरेक्ट बोलावं, मी त्यांना उत्तर देईन। होऊन जाऊ दे ना कुठे दोघांची, माहित आहे वगैरे। अरे 2 दिवस तर कोणाला वरती पाठवत पण नव्हते। 2 दिवस मातोश्रीमध्ये वरती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती। आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांचा माणूस जेवढा आजारी असतो तेवढा डॉक्टर डिक्लेअर करतात, पण डेथ झाली। या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं, मी गेलो लोकांसमोर, मी गेलो। यांना माहिती आहे काय खगे फेगेला सगळ्यांना काय? अतिशय जबाबदारीने बोलतोय मी।
आणि मी मग माणूस आहे हो, मी असा गांडू नाहीये, घाबरणार नाही मी. एवढंच आहे की इतक्या वर्ष मी बोललो ना, ही गोष्ट मान्य आहे मला, ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघामध्ये ती बोलून गेलो मी. मी ठेवून नाही बोललो काल, भाषणाच्या ओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. हा वाघाचा जो कातळाचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघाने बोलून गेलो. काल अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं माझ्या समोर, मी सांगेन, बोलेन मी. उद्धवजी सांगावं आमदारसाहेब बोला, बोलेन, नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्रीला कापेल, हादगा बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत. हजारो वेळा बाळासाहेबांना पाठपुरावा केले. त्या बाळासाहेबांच्या बाबतीत जर असं घडलं असेल 2 दिवस, तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. माझं म्हणणं स्पष्ट आहे, मेडियाने जावं. साहेबांच्या वेळेला त्याचे डॉक्टर होते तेव्हा डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेट कधी झाली होती, सगळं विषय मी पण बोललो असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय. मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत नकोच नको. पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल, तर सगळ्या शिवसेनेला दुःख होईलच ना. ते का होणार नाही दुःख, का होणार नाही? का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्यांना वरती पाठवलं नाही, कुणाला वरती पाठवलं नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे. मला अजून आठवत आहे, मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलं पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंय, हो केलंय तुम्ही. आणि उशिरा का होईना, पण महाराष्ट्र जनतेला कळू देत तुमचे काय धंदे तुमचे ते. अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, मी अजून बोललो नाही, बोलणार देखील नाही. पण वेळ पडली तर सोडणार पण नाही, हे पण सांगतो आज, हे पण सांगतोय आज. बाळासाहेब तुमच्या बाबतीमध्ये माझ्याकडे काय काय बोलले इथं आतमध्ये आहे. मला ते बोलायला लावू नका, मला ते बोलायला लावू नका. आणि म्हणून काल जे अनावधानाने बोलून गेलो मी, ती चूक नाही, ते वास्तव आहे, ते वास्तव आहे, हे घडलंय. त्यांनी, तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही. त्याचं कारण उद्धवजींनी द्यावं ना. मला नाही देऊ शकणार, महाराष्ट्राला द्यावं, नाही देऊ शकणार. जे बोललोय ते वास्तव आहे. हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही. आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं नेमकं ते महाराष्ट्राला कळू देत. मी नाही बोलणार, ते हळूहळू येईल ते वास्तव आहे सगळं. ती कसली कुठली भूंक आहे ती, त्यांना विचारतो कोण? ते अंगावर सोडलेली आहेत. त्यांना घाबरणार की मी नाही, आमदार सदम नाहीये बांधवानो. मी भगवा झेंड्याचा शिपाई म्हणून देवळातपणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिलेली आहे. खंबीरपणे पाठीशी उभारलेला आहे मी. माझ्याकडून असं खोटं पाप कदापि घडणार नाही, कदापि घडणार नाही. मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतोय आज, उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल, हळूहळू महाराष्ट्राला कळेल. तर मी पुन्हा सांगतोय, उद्धवजी या समोर बोला, मग मीही बोलतो. होऊन जाऊ देत, होऊन जाऊ देत. धन्यवाद. नव्हते, नव्हते. पण मी 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 ज्यावेळेला होतो त्यावेळेला पवारसाहेब आले होते अशी माझी माहिती आहे. आपण त्याला विचारून घ्या. ज्येष्ठ नेते हे आता त्यांच्या पक्षात आहेत, त्यात शिवसेनेत आहेत. होय, आहेत, होते का? मी आता नाव घेणार नाही कोणाची, तर तुमचं वक्तव्य मी नाव घेणार नाही कोणाची. आता होते माझ्यासोबत. त्यांचं एक असं होतं की मॅडम बेबींच्या वेळी जसा यांच्यानंतर होऊ नये यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसाचा कालावधी घेण्यात आला.
काही मोठ्या नेत्याचं शपथा निधन झाल्यानंतर जनतेला शांत करण्यासाठी आणि एक व्यवस्था करण्यासाठीच्या कालावधी असतो. ते 2 दिवस कालावधी घेतला आहे तरी कबूल केले का? तुम्ही जे म्हणताय 2 दिवस कालावधी आम्ही घेतला, हे त्यांनी कबूल केले का? तो चांगला असेल, तो ठीक आहे. मग प्रेस समोर मला का घालवली, तुम्ही का गेलात नाही? लोकांसमोर जनतेसमोर मला का टिकलं का लावलं, तुम्ही का गेलात नाही? मग मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? मग डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही, याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर तुम्ही कबूल केला असाल तर ठीक आहे, म्हणजे मी बोलवते खोटं नाही, पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी भविष्य पातळून चौकशी करायला लावली, तर उद्धवजी अडचण देतील. उद्धवजी अडचण देतील. त्यांना नाही म्हणा फक्त, नाही म्हणा फक्त. हे चेहरे चपटे भोंगतायत ना, त्यांची तोंड पण बंद होऊन जातील. ते मला करायला लावू नका, ते मला करायला लावू नका. तर मातोश्री समोर बसून उपोषणाला कुठे बोलत लागतं, आणि सगळी चौकशी करायला लावीन, सगळी चौकशी, त्या पुढची पण. मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावीन. तुम्ही 8 दिवस मदतीवर ठाम होतात. त्यानंतर तुमचा निर्णय काय घेतला? तुम्ही निर्णय काय घेतला होता? मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना अँब्युलन्स मधून शिवाजी बागला ऐकून जायचा निर्णय त्यांनी घेतला होता. तो मी बदलला, बाळानंतर दोघांनी बदलला. होणार नाही. तुमचा काका पण गेला तर आम्ही त्याला ट्रक मधून घेऊन जातो. बाळासाहेबांना नक्कीच आपण घेऊन नाही, मी तो निर्णय बदलला. मी काय म्हणतात तेवढा पत्रकार होती दोन वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वती डॉक्टरचे उपचार चालू आहे, सांगा. त्याच्याबद्दल तुम्ही संध्याकाळपासून 2 तास ट्रीटमेंट दिली. नंतर 8 वाजता श्वास ठाकूर आणले, सध्या ठाकूर नाही. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला त्यांचं काही पण आतमध्ये मीच घेतली, त्याच्यावर मीच घेतली त्यावेळेला. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधीही कोणी का खोटं बोलेन, मी माझा काय स्वार्थ त्यामध्ये. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससमोर जात नाहीत, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं, हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. उगागोने काल निघून गेले माझ्या तोंडातून, ते निघून गेलं का? हे वास्तव आहे. त्याआधी त्यांच्या नेत्यांचं असंही म्हणणं होतं की दिवाळीचा वेळ आहे आणि त्याच्यामुळे कंदील आणि लाईट विझवू नये यासाठी. मग हे सांगा ना तुम्ही लोकांना. होय, हे सांगा. दिवाळी होती, लोकांचे कंदील विसा कामा नयेत, लोकांची दिवाळी चांगली व्हायला पाहिजे म्हणून मी 2 दिवस ठेवली. सांगावं त्यांनी, मला काय म्हणणं नाही. माझं काय म्हणणं नाही. हे जे आज तुम्ही सांगताय तेच उद्धवजींनी एकदा सांगावं महाराष्ट्र जनतेला येऊन. तेच तर माझं म्हणणं आहे ना, की लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही 2 दिवस काढले, हे त्यांनी सांगावं. आणि मग हाताचे ठसे कशासाठी घेतले ते पण सांगावं, ते पण सांगावं त्यांनी. सगळ्या गोष्टी लोकांसमोर यायला पाहिजेत ना. हा, धन्यवाद. संजय गावच्या वतीने मी कधी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. संजय गावत बोलतात ते फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. मी त्यांच्या वतीने कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोण भास्कर जाधव बिधव हो, त्याला मी आणला पक्षामध्ये, मी आणला त्याला पक्षामध्ये. यांची कुवत नाही ऐपत काय, यांची अवकात काय? हे भुंकणारे कुत्रे आहे, त्याला विचारतो कोण? त्याला विचारा, तुला शिवसेनेमध्ये आणला कोणी पक्षामध्ये? त्याला पहिली तिकीट बाळासाहेब सांगून कोणी द्यायला लावली, त्याला विचारा भास्करला त्या. आणि हा भास्कर बाळासाहेबांच्या पाठीत खंजी कुसून शरद पवार गेला. शरद पवारकडनं आता पुन्हा उद्धव ठाकरे आता आलाय. हा निष्ठावून नाही का? आता गद्दाराचा बाप आहे. हे काम माझ्यावरती बोलणार हो? यांची अवकात काय? हे गद्दार काय माझ्यावरती बोलू शकतात? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटचा प्रश्न की या संदर्भात बाळासाहेबांचं बिल तुम्ही तयार केलं, त्या संदर्भात अनेक गोष्टी आहेत, मी येणार त्यानंतर, मी बोलणार तिथं, मी बोलणार. आज नाही बोलणार, मी आज बोलणार नाही. तो विषय मोठा आहे, आज बोलणार नाही. योग्य वेळेला मी बोलेन, मी योग्य वेळेला बोलेन. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं, कुठे आलं, कुणी सही केली, याच्यावरती मी बोलणार आहे. पण आज नाही बोलणार, आज नाही बोलणार. मी बोलणार याच्यावरती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यासंदर्भातल्या आपल्या वक्तव्याबद्दल आणखी अनेक खुलासे केलेत. तर उद्धव ठाकरेंनी स्वतः येऊन सांगावं, बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर 2 दिवस तो मृतदेह घरामध्ये ठेवला, हाताचे ठसे घेतले, असा थेट आरोप रामदास कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावरती. समोरासमोर यावं उद्धव ठाकरेंनी, मी सुद्धा उत्तर द्यायला तयार आहे. शरद पवार यांना देखील बाळासाहेबांच्या खोलीमध्ये जाऊ दिलं नाही. ज्यावेळेला शरद पवार मातोश्रीवरती आले होते तेव्हा मिलिंद नार्वेकर यांना म्हणाले, का बाळासाहेबांच्या शरीराला त्रास देताय म्हणून. शरद पवारांना देखील बाळासाहेबांच्या खोलीत जाऊ दिलं नाही. त्यावेळी काय काय घडलं या संदर्भात उद्धव ठाकरेंनी स्वतः पुढे येऊन सांगावं, मी त्याचा साक्षीदार आहे, असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत सांगितलंय. माध्यमांशी बोलताना दसरा मेळाव्याच्या दिवशी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत अनेक खुलासे केले होते, अनेक खळबळजनक वक्तव्य केली होती. त्याच संदर्भात आता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते शिवसेना नेते रामदास कदम. मी चौकशी करायला लावेन, मातोश्री समोर उपोषण करेन, चौकशी करायला लावली तर ठाकरे अडचणीत येतील, हिम्मत असेल तर ठाकरेंनी सांगावं त्यावेळी काय काय झालं होतं ते, असं देखील रामदास कदम म्हणाले. वेळ येईल तेव्हा मी आणखीन याबाबतचे खुलासे करीन, असं देखील ते सांगायला विसरले नाहीत. मात्र दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये रामदास कदम हे शिवसेनेचे नेते यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी काही वक्तव्य केली होती त्याच संदर्भात त्यांनी पत्रकारांशी